तर गाईज गुड मॉर्निंग. आता 9 वाजले आणि आत्ता जस्ट मी आंघोळ करून आलोय आणि आता मी देव पुजतोय. आता 10 वाजले आणि आता मी ब्रेकफास्ट करतोय. चहा आणि बटर खातोय. तर गाईस आता 11 वाजले आणि आता मी 1-2 तास अकाउंट्सचे ऑब्जेक्टिव्स लर्न करणार आहे आणि सम पण सॉल्व करणार आहे. मग भेटतो तुम्हाला नंतर. आता 2 वाजायला आले आणि आता मी जेवायला बसलोय. पालकची भाजी आणि चपाती खातोय. तर गाईस आता 8:30 वाजायला आले आणि आत्ता जस्ट मी मुंबई सेंट्रल स्टेशनच्या बाहेर आलोय आणि दुपारी 3 वाजता मी कॉलेजला गेलेलो म्हणून काय व्लॉग नाही बनवला आणि आता घरी जातोय. मग भेटतो तुम्हाला घरी पोचल्यावर. तर गाईस आता 9 वाजायला आले आणि आत्ता जस्ट मी घरी आलोय आणि आज कॉलेजमध्ये 4 लेक्चर्स होते. पहिला लेक्चर हिंदीचा होता, त्याच्यामध्ये काय शिकवलं नाही. आणि सेकंड लेक्चर सायकोलॉजीचा होता, त्याच्यामध्ये सरांनी आम्हा लोकांना प्रोजेक्ट आणि असाइनमेंट दिले लिहायला. आणि थर्ड लेक्चर इंडियन थिएटरचा होता, त्याच्यामध्ये सरांनी आम्हा लोकांना एक टॉपिक एक्सप्लेन केला. आणि चौथा लेक्चर ई कॉमर्सचा होता, त्याच्यामध्ये पण सरांनी काय शिकवलं नाही. आणि आता मी प्रोजेक्ट लिहितोय सायकोलॉजीचा. आता 10 वाजले आणि आता मी जेवायला बसलोय. चवळीची भाजी आणि चपाती खातोय. तर गाईस आता 11 वाजायला आले आणि आत्ता जस्ट माझं सायकोलॉजीचं असाइनमेंट आणि प्रोजेक्ट कंप्लीट झालंय. एकच आन्सर दिलेला सरांनी लिहायला आणि हे असाइनमेंट ह्याच्यामध्ये पण एकच आन्सर लिहायला दिलेला. आणि आता मी थोड्या वेळ अकाउंट्सचे ऑब्जेक्टिव्स लर्न करणार आहे. मग भेटतो तुम्हाला नंतर. तर गाईस आता 12:30 वाजायला आले आणि आत्ता मी झोपायला जातोय. आणि आज मी खाली राऊंड मारायला नाही गेलो आणि आजचे 10,000 स्टेप्स कंप्लीट झाले. मग भेटतो तुम्हाला उद्या एका नवीन ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.